नाना पटोलेंमुळे अवघ्या महाराष्ट्रात ओळख असलेल्या साकोली नगर परिषद निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। यावेळच्या निवडणुकीत चित्र बदलण्याची शक्यता आहे। मात्र साकोलीतील नागरिकांनी भावी नगरसेवकांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत। गावाचा विकास करणारे नगरसेवक हवेत असं मत स्थानिकांनी व्यक्त केलं। साकोलीमधील उमेदवारांकडून काय अपेक्षा आहे साकोलीकरांना ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय सांगाल दादा, जे आता निवडणुकीमध्ये उभे आहेत त्या उमेदवारांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? मी अनिल कापगते, नगराध्यक्षाच्या जसं आता निवडणूक आहेत येणाऱ्या नगराध्यक्षाची ह्याच अपेक्षा आहेत की जसं रस्ते नाही, बांधकाम बरोबर नाही, नाल्या नाही बरोबर, तर फक्त साकोलीमध्ये प्रगती म्हणजे हे उड्डाणपूल झालं आहे आणि हायवे आहे। बाकीचे व्यक्त इथं काही जसं व्यवस्था पाहिजे तेवढे काही झाली नाही आहे। आणि जे भावी येणारे आहेत आता म्हणजे नगरसेवक, त्यांच्याकडून अशीच अपेक्षा आहे की प्रत्येक वार्डामध्ये आपले त्यांना लक्ष द्यायला पाहिजे। आपल्याला नेतेगिरी नाही पाहिजे, आपल्याला वर्कर पाहिजे, काम करणारा पाहिजे। की गावातील जे पेंडिंग कामे आहेत ती झालेले पाहिजे आणि जे जनतेच्या समस्या आहेत आणि ज्या वार्डातून ते आपापले नगरसेवक निवडून देतील त्यांनी जनतेची जी मागणी आहे ती पूर्ण करावी। दादा काय सांगशील, नगरसेवक असो नगराध्यक्ष असो, साकोलीचा कसा विकास झाला पाहिजे, काय अपेक्षा आहे एक तरुण या नात्यानं तुला? माझे पूर्ण नाव प्रवीण विलास कांबळे, मी साकोलीचा रहिवासी असून आता येत्या 2 डिसेंबरला नगरचे इलेक्शन आहेत। तरी माझ्याकडून इतकी अपेक्षा आहे की जे काही उमेदवार उभे झाले आहेत ते उमेदवार म्हणजे असे युवा नेतृत्व आपल्याला घडवून पाहिजे की ते तत्पर धावल्या पाहिजेत की आपल्याला एक फोन करून की आमच्या प्रभागात अडचण आहे, ते एका फोनवर आपल्यासोबत जुळले पाहिजेत, सगळे राहायला पाहिजेत आणि जे समस्या आहेत ते केल्या पाहिजेत आणि आपले जे साकोली शहर आहेत त्या साकोली शहराचा असा विकास झाला पाहिजे। माझी हेच अपेक्षा आहे की येणारे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष तत्पर अवेलेबल राहावा। आणि परत माझी ही अपेक्षा आहे की आजचे लोक जे शिकले सवरले आहेत, जे तरुण आहेत किंवा जे समाजकार्यामध्ये हमेशा सहभागी घेतात त्यांनाच मत द्यावा आणि जे नवीन आलेले आहेत त्यांना नाही, असं माझं मत आहे। स्वच्छतेवर काम करायला पाहिजे, सुरक्षिततेवर, सामान्य माणसासाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी। साकोलीमध्ये अशा बरेच रोड आहेत जिथं पावसाळ्यात पाणी आला तरी अर्धी 2 व्हीलर पाण्याच्या खाली जाते, ते रस्ते व्यवस्थित व्हायला पाहिजे। नाली बांधकाम, प्रशासकीय कामात जे सामान्य माणसाचे काम होत नाही, कोणाच्याही रेफरन्स शिवाय ते झाले पाहिजे, हे महत्त्वाचे काम आहेत आणि विद्यार्थ्यांकडे लक्ष दिला पाहिजे। एकंदरीतच नागरिकांनी त्यांच्या काय सुविधा पाहिजे या संदर्भातही प्रतिक्रिया इथे मांडल्याचं चित्र बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, साकोली, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।